राहणार आणि त्याची जिंकली तर मी त्यांच्या गाडीत जाऊन उभं राहणार. आमचं एक मैत्री आणि घट्ट नातं आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, आपल्या मुंबईमध्ये राहुलभाई पाटील यांच्या नावाने गाडी पळते ती, तर माझी ना राहुलभाई पाटील यांची गाडी होत नाही. मी त्यांना तो एक मुद्दा सांगितला की त्या बॅनरवरती तुमचंच नाव टाका, रणजित सरांना सांगितलं. म्हणून माझं सर्व मित्रांना, माझ्या सर्व भावांना एक विनंती करून आहे, कोणी या मैदानाच्या ग्राउंड मध्ये आतमध्ये जाऊ नका. कारण आपण यावेळी या वर्षापासून रेलिंग लावायचं चालू केलं. हो नक्कीच, आम्हाला इथे मनातून वाटतोय का त्या दिवसाला पण गुलाल व्हावा. हे कारण पण एक आहे. दादा नमस्कार. नमस्कार दादा 31 तारखेला ना आपल्या DSP ग्रुपचा सरपंच आहे, याची गाडी जमलेली आहे रणजित सर निंबाळकर यांच्या सुंदर सोबत. तर कसं काय नियोजन असणार ते सांगा ना. मी बाहेर होतो तर मला लिंबाळकर सरांचा फोन आला, कसे आपण गाडी करायची का मैत्री बोलू शेट करूया. तुमचा कुठला टाकणार तर माझा सुंदर आणि तुमचा सरपंच. म्हणते रस्ता कुठला तर बोलतात तुम्हाला मी उजवा रस्ता देतोय आणि मी डावा रस्ता घेतो. काय हरकत नाही, जमली देखील मैत्रीपूर्ण या नावाने आपण शर्यत करूया. आणि शर्यतीचं असं आमचं ठरलंय, माझी जिंकली तर माझ्या गाडीत ते येऊन उभे राहणार आणि त्याची जिंकली तर मी त्यांच्या गाडीत जाऊन उभं राहणार. आमचं एक मैत्री आणि घट्ट नातं आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, आपल्या मुंबईमध्ये राहुलभाई पाटील यांच्या नावाने गाडी पळते ती, तर माझी ना राहुलभाई पाटील यांची गाडी होत नाही. मी त्यांना तो एक मुद्दा सांगितला की त्या बॅनरवरती तुमचंच नाव टाका, रणजित सरांना सांगितलं पूर्ण तुमचा ऍड्रेस टाका गाडीचा. कारण राहुलभाईचं नाव टाकलं तर आमची गाडी होणार नाही, ती कॅन्सल होईल. आणि ते मला हेही विचारलं का मुंबईमध्ये काय प्रॉब्लेम येईल का, तर मुंबईमध्ये असं काही प्रॉब्लेम येणार नाही. तर दोन्ही मालकांची जर सहमत असेल तर गाडी आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. बैल एक एक बैल सांगून एक बैल सांगून सरपंच आणि सुंदर. तर मग 31 तारखेचं जो नियोजन आहे, तात्यांचा नियोजन पण खूप चांगला असणार आहे आणि तात्यांनी खूप साऱ्या बैलांचा सत्कार समारंभ सुद्धा ठेवला. तात्याचं निवेदन म्हणजे महाराष्ट्रात एकमेव बोलवले अड्डा आहे. बंदीच्या काळात पण चालला आणि चालू शेड्यूल मध्ये चालला. त्या निवेदन मध्ये पप्पू शेट स्वतः असतात, तात्या असतात, प्रवीण, योगेश, बरेचसे आपले मांगरोलचे असतात. आणि ते निवेदन ज्यावेळी करतात 100% मैदान होतोय. आणि मैदान मध्ये बोलवणीचा कुठला मैदान फेल गेला नाही. आणि याच्या पुढे पण जोपर्यंत आमचे ताते मार्गदर्शनासाठी तोपर्यंत आमचं बोनुलीचं मैदान कधी फेल जाणार नाही. दादा प्रेक्षकांना काय आव्हान असेल, जी शर्यत आपण जमली आहे त्याच्याबद्दल माहिती जमली, शर्यत झाल्यानंतर कसं काय म्हणजे जल्लोष बद्दल काय सांगा. बघा, जल्लोष तर या शर्यतीला होणार नाही, कारण आमची मैत्रीची शर्यत आहे. जल्लोष केव्हा केला जातोय, एखादे समजा गाडी पडली आणि त्या गाडीवर जर चिडवलं एखाद्याने आणि त्या चिडीमुळे तो पुढच्या टायमाला दुसरा कोणतरी जिंकतोय. प्रत्येक शर्यत जिंकण्यासाठी येतात, हरण्यासाठी कोण येत नाही. पण दोन पैलवान एक पैलवान पडणारच आहे, तसं बैलांचं पण आहे. सुट्टी मेकर बैल सोडायचा, ड्रायव्हर बैल हाकलाचं काम करतोय, बैल बैलाचं पलण्याचं काम करतात. आणि जल्लोष करणारे बैल मालक आणि त्यांचे फॉल पॅन असतात. जल्लोष करायचा नसतोय. जल्लोष केला तर आम्हाला त्यांची जिंकलं तर ते आपल्याशी जल्लोष करणार. जल्लोष थांबला गेला पाहिजे. आपण एक आयोजक असताना प्रेक्षकांना, आता आपली एक घटना झाली, दुर्घटना पाठीमध्ये येतात, त्यांना काय सांगा. नाही बघा, अतिशय घटना झालेली माझ्या गावा शेजारी. आता ज्या इथं शर्यती आहेत काकारवाडच्या गावाला लागून ढोके गाव आहे, आंबे ढोके म्हणून त्या गावाला एक जाधव पंडुके 9 तरुण मुलगा त्यांचा हरपलेला आहे. या शर्यतीमध्ये गालबोट म्हणजे नाव आलं, ऍक्सिडेंट झाला. म्हणून मी सर्वांना एक विनंती करतोय, प्रत्येक जण या आनंद घ्या. बैलांचं जे पळण्याची जी जागा आहे ट्रॅक, त्या चाकूर तुम्ही जाऊ नका आडवं. ज्यावेळी बैल सुटतात त्यावेळी बैलांना माहिती नसतोय का माणूस आहे का दगड आहे का खड्डा आहे. बैलांचा काम पळायचा असतोय, कारण बैलांनाही माहिती आहे आता आपण इथं सुटलो तर आपल्या झेंड्या परत पळायचंच आहे. म्हणून माझं सर्व मित्रांना, माझ्या सर्व भावांना एक विनंती करून आहे, कोणी या मैदानाच्या ग्राउंड मध्ये आतमध्ये जाऊ नका. कारण आपण यावेळी या वर्षापासून रेलिंग लावायचं चालू केले, कोणी आतमध्ये नाही जावं. बऱ्याचशा दुर्घटना या टळलेल्या आहेत, पण योगायोग जो जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला. म्हणून एक आपल्या डोकेगावातून एक मुलगा हरपला, त्यांना आमच्या DSP ग्रुप कडनं, अखिल भारतीय बैलगाडा संघटना कडनं एक जाधव मुलाला भावपूर्ण श्रद्धांजली.
दादा सरपंचाची नेहमी सुट्टी आपले निलेश दादा करतात, तर या वेळेला पण काही निलेश दादा असणार? नाही, सुट्टीला माझे तेच असणार, माझा छोटा भाऊ, माझा मोठा भाऊ, परत आमचा एक पाचवा भाऊ म्हणून म्हणतात तो संदीप डोणे, आणि सूरज म्हणून वाईचे, हे जे 4-5 पोरं आहेत. आणि आमचा रोहित खास सरपंचाचा पहिलाचा म्हणजे एक ते काय बोलतात सगळ्या गोष्टी बघणारा तो म्हणजे आमचा रोहित ठाकरे, हेच असणार बैल सोडायला. सरपंच बैलना मुंबईमध्ये या सीझनला खूप चर्चेत आहे. चर्चा बघा, प्रत्येकाचा नंदी पळतोय, ज्यावेळी नंदी बोलतोय त्याचं नाव चर्चेत असतं, आणि ज्यावेळी कमी बोलतोय त्याचं आपाप नाव कमी होत होतं. माणूस असो, बैल असो, कोणीही असो. आमदार झाले, खासदार झाले, नगरसेवक झाले, सरपंच झाले, 5 वर्षासाठी असतात. बैलाचे वय असत तो बरोबर पळतो, नंतर बैल तो कमी होतो. आता महाराष्ट्रातला एकमेव बैल पडणार होता म्हणजे मोठा लक्ष किरण शेठचा. आज बघा तो घरी बांधून आहे, पण त्याला नाव चालतोय, पण तेवढं नाव नाही. फक्त एकमेव बैल महाराष्ट्रात, आता मी स्वतः माटोंडातून बोललो, महाराष्ट्रात 1 नंबर बैल आणि राहुलभाई पाटील यांचा समाजाचा सोन्या बोलतो. आता जेव्हा हे जे पडलं असतं तर चर्चा, जेव्हा नंदी कमी होतो तर चर्चा थांबली जाते. मला वाटतं खूप चांगली एक मैत्रीपूर्ण गाडी होईल, आणि जसं सरपंच नेहमी गुलाल घेतो, माझ्या चॅनलकडून शुभेच्छा असतील तुम्हाला, त्या दिवशी सुद्धा तुमचा गुलाल व्हावा. हो, नक्कीच. आम्हाला इथे मनातून वाटतोय का त्या दिवसाला पण गुलाल व्हावा. हे कारण पण एक आहे, गुलाल मागून घेणं आणि करणं ते आपल्या मनात नसतो ना, ते आपल्या हातात नसतो. ज्यावेळी बैल पळतील त्यावेळी तो गुलाल होईल. आता 31 तारखेला तो समजेल कुठल्या टायमाला गुलाल होईल, दुपारी होतो, संध्याकाळी होतो का अंधारात होतो, ते ज्यावेळी ते घडेल त्यावेळी समजेल. शुभेच्छा दादा तुम्हाला. थँक्यू.